तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात. नेक्स्ट पॉईंट आहे डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. ओके, त्याचं मिनिंग काय आहे ते बघूयात. तर मिनिंग बघा, इफ y is differentiable function of x. Okay, y हे जर differential function असेल x चं, then the derivative of y with respect to x is, बघा y हे जर differential function असेल x चं, तर या y चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ने काय येते, तर dy अपॉन dx एवढी येते. ओके, सिमिलरली यासारखंच आपण वेगळे फंक्शन घेतले. सिमिलरली इफ u इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड v इज इक्वल टू g ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. हे जर असं असेल म्हणजे u आणि v हे दोन फंक्शन हे जर विथ डिफरन्शियल फंक्शन असेल x चे, तर या दोघांचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ने काय येईल बघा, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ u and v with respect to x is काय येईल बघा, du upon dx is equal to f dash of x. ही येणार u ची डेरिव्हेटिव्ह पहिल्या फंक्शनची. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ v dv अपॉन dx इज इक्वल टू g डॅश ऑफ x अशी येणार आहे. बरोबर, मग आपल्याला du अपॉन dx याची डेरिव्हेटिव्ह काय येईल ते बघा. देन आपल्याला दिलंय काय ते बघा, जर u हे फंक्शन एफ ऑफ एक्स असं आहे, v हे फंक्शन आहे, हे दोन फंक्शन जर डिफरन्स फंक्शन असतील x चे, तर या दोघांचे डेरिव्हेटिव्ह हे काय येणार, du अपॉन dx हा एफ डॅश ऑफ एक्स येईल, dv अपॉन dx हा g डॅश ऑफ एक्स येईल. देन du अपॉन dv काय येणार आहे, तर बघा आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन थेरम नुसार बघा थेरम काय आहे तो, तर या u आणि v हे दोन फंक्शन आपल्याला x आणि y होते ते आपल्या थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केले होते, तेच या ठिकाणी असणार आहेत. पण आपण या ठिकाणी x आणि y नसून u आणि v फंक्शन बघणार आहोत. तर दोन्ही फंक्शन x मध्ये एक्सप्रेस केलेले असतील किंवा y मध्ये एक्सप्रेस केलेले असतील. ओके, एक्झाम्पल डिपेंड आहे की ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. ठीक आहे, सपोज करूया की आपण u आणि हे फंक्शन हे x या व्हेरिएबल मध्ये रिप्रेझेंट केलेले असतील, तर या u आणि v du अपॉन dv हा कधी काय येणार आहे, तर तो येईल du अपॉन dx अपॉन dv अपॉन dx असा येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण याची व्हॅल्यू फाइंड करणार, याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत आणि त्या दोन्ही येणारे व्हॅल्यू जे आहेत ते यामध्ये पुटअप करून आपल्याला जे आन्सर मिळेल ते आपलं करेक्ट आन्सर असेल. आपल्याला या ठिकाणी आन्सर काय येईल मग, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन जी डॅश ऑफ एक्स असा आपला आन्सर येईल. ठीक आहे, समजलं का बघा मिनिंग याचं. आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे, पण वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन असे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. म्हणजे तुमच्या एक्झाम्पल तुम्हाला दोन फंक्शन दिलेले असणार आहेत, त्या फंक्शनचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे, पण ते फंक्शन आपल्याला u आणि v या फॉर्म मध्ये कन्सिडर करावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावे लागेल. म्हणजे आपल्याला du अपॉन dv याची व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आहे. ठीक आहे, तर बघूयात आपण या टाइपचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह कसे करायचे ते. आपला एक्सरसाइज 1.4 चालू आहे. 1.4 मध्ये लास्ट क्वेश्चन जो आहे तो या पॉइंटवर डिपेंड आहे. तो आपण तो पॉइंट बघितला, त्या पॉइंटवर एक्झाम्पल्स बघूयात. क्वेश्चन नंबर 4 आहे, त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. म्हणजे बघा डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. ठीक आहे, आता मग या दोन्ही फंक्शनला एक लेटर कन्सिडर करणार आहोत. आपण फॉर्म्युला du अपॉन dv मधला मगाशी बघितला, सो आपण तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा. तो फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला या दोन्ही फंक्शनला u आणि v हे लेटर कन्सिडर करावे लागतील. सो लेट u इज इक्वल टू एक्स साइन एक्स and v इज इक्वल टू टॅन एक्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे दोन फंक्शन मिळाले. आता u आणि v हे दोन्ही फंक्शन x या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. म्हणजे आपल्या या ठिकाणी x जो आहे तो पॅरामीटर चाललेला आहे. म्हणजे आपण u आणि v दोघांना विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करणार आहोत. सो कन्सिडर त्यामधलं आपण एक फंक्शन घेणार आहोत. सो बघा, सो देन आपल्याला फाइंड करायचे काय ते बघा, आधी सुरुवात आपण ते लिहूया. देन वी हॅव to find du upon dv. So therefore du upon dv is equal to du upon dx upon dv upon dx. ओके, आपल्याला माहित आहे u आणि v हा डिफरन्शिएबल फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स साठी,
त्यामुळे आपण ह्या du अपॉन dv, du अपॉन dx आणि dv अपॉन dx मध्ये एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे या दोघांना आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करू शकतो. सो त्यासाठी आपण हा थेरम आपण या टाइप मध्ये लिहिला आहे. सो आपण या स्टेपला फर्स्ट स्टेप म्हणूया, म्हणजे फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करूया. यानंतर व्हॅल्यू फाइंड करूया du अपॉन dx आणि dv अपॉन dx ची, आणि त्या ज्या व्हॅल्यू येतील त्या व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करून आपला आन्सर काय येते ते बघूया. सो नाव u इज इक्वल टू x इंटू साइन x. So differentiate that u with respect to x. So derivative of du is du upon dx is equal to that x is u and sin x is v. म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट रूल इज, and product rule is first constant म्हणजे x constant derivative of sin x is cos x plus second function constant derivative of first function is 1. ठीक है. So value of du upon dx is x cos x plus sin x. Okay, this is our second equation. So now we have to find third equation by using second function, and v is equal to tan x. Differentiate that function with respect to x, and derivative of v is dv upon dx is equal to derivative of tan x is sec square x. Okay, this is our third equation. So substituting second and third in one. So substituting second and third equation in one equation, then we get काय मिळेल बघा. आपण पुटअप करूया डायरेक्ट. काय मिळते बघा. du अपॉन dv इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ du अपॉन dx इज, किती आली ती व्हॅल्यू, तर x cos x प्लस sin x ही आहे du अपॉन dx ची व्हॅल्यू. dv अपॉन dx व्हॅल्यू आलेली आहे sec स्क्वेअर x. ठीक आहे. हे झालं आपलं कम्प्लीट सोल्युशन. सो एक्झाम्पल नंबर 6 बघूया. एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट tan इनवर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x विथ रिस्पेक्ट टू sec इनवर्स x. सिमिलरली सपोज किंवा लेट u इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x and v इज इक्वल टू sec इनवर्स x. दोन्ही फंक्शन मध्ये जे u फंक्शन आहे, ज्याला आपण u मांडलेलं आहे, ते थोडंसं फंक्शन मोठं आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. पण सेकंड फंक्शन जे v आहे ते सिंपल आहे आणि लहान फंक्शन आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लगेच फाइंड आउट होईल. फक्त आपल्याला u हे फंक्शन ते थोडं सॉल्व्ह करावं लागेल. दुसरं आपल्याला फाइंड करायचं आहे काय ते बघूयात. सो देन वी हॅव टू फाइंड du upon dv, that is du upon dv, therefore is equal to du upon dx upon dv upon dx. So we consider that equation is first equation. So now we find the value of du upon dx by using first function. So now u is equal to tan inverse of cos x upon 1 plus sin x. आता हे सॉल्व करूया. सॉल्व केल्यानंतर आपण याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. तो सॉल्व बघ सगळ्याचं एक्झाम्पल हे. सो इक्वल टू tan इनवर्स ऑफ, आता या ठिकाणी न्यूमरेटरला cos x आहे आणि डिनॉमिनेटरला 1 प्लस sin x आहे. तर बघा 1 प्लस sin x आहे अपॉन 1 म्हणजेच बघा आपल्याला फर्स्ट आयडेंटिटी माहिती आहे, sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x हा 1 असतो. ओके. आणि सेकंड जे आहे 1 प्लस सेकंड टर्म ही sin x आहे. सो आपल्याला sin 2x माहिती आहे, तो काय असतो 2 sin x असतो आणि cos x असतो. बरोबर. पण आपल्या या ठिकाणी sin x याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला हाफ अँगलचे फॉर्म्युले वापरावे लागतील. आणि हाफ अँगलचे फॉर्म्युले काय आहेत, sin x इज इक्वल टू sin 2 sin x बाय 2 इंटू cos x बाय 2. सो आपण sin x चा फॉर्म्युला हाफ अँगलचा यूज करतोय, म्हणजे आपण 1 याची व्हॅल्यू जी पुट करणार आहोत आयडेंटिटी यूज करून, ती सुद्धा आपण हाफ अँगलच्या फॉर्म मध्येच पुट करणार. म्हणजे आपल्याला काय मिळते बघा, sin स्क्वेअर x बाय 2 प्लस
कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. ठीक आहे, पुटअप केले हाफ अँगलचे फॉर्म्युले. आता आपल्याला कॉस एक्स बद्दल व्हॅल्यू पुट करायची, तो सुद्धा फॉर्म्युला पुट करणार आहोत. पण फॉर्म्युला यूज कोणता करायचा किंवा पुटअप कोणता करायचा हे आपल्याला डिनॉमिनेटरवरून समजेल. डिनॉमिनेटरची टर्म आहे ती आपण टर्म व्यवस्थित लिहूयात, म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला काय येणार आहे. तर टॅन इनव्हर्स ऑफ आपण नंतर यूज त्या कॉस बद्दल फॉर्म्युला यूज करूयात. सुरुवातीला आपण कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 ही टर्म स्टार्टिंगला लिहूयात, प्लस 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 आहे ते लिहूयात. सो प्लस 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. आता जे आपण लिहिलेलं आहे डिनॉमिनेटरला तिथं बघा काय आलेलं आहे, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. म्हणजेच आपल्या डिनॉमिनेटरला काय तयार झालेलं आहे, तर कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याला न्यूमरेटरला कॉस एक्स बद्दल फॉर्म्युला यूज करावा लागेल हाफ अँगलचा कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक आहे, हा आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. नेक्स्ट स्टेप बघा, टॅन इनव्हर्स ऑफ इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ते सेपरेट होईल. तर आपण नेक्स्ट स्टेपला सेपरेट करूयात. या ठिकाणी आपण कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 हे आहे असं लिहूयात. अपॉन डिनॉमिनेटरला मिळेल कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला ही स्टेप मिळाली. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत, तर न्यूमरेटरचं ब्रॅकेट जे आहे ते एक्सपांड होईल, ते एक्सपांड करूया. त्यातलं एक ब्रॅकेट कॅन्सल होईल, म्हणजे बघा आपल्याला काय मिळतंय ते. सो न्यूमरेटर इज कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजेच कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 प्लस cos x by 2 plus sin x by 2. So tan inverse of cos x by 2 minus sin x by 2 next bracket cos x by 2 plus sin x upon 2 whole divided by काय आहे, तर cos x by 2 plus sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर ब्रॅकेट स्क्वेअर मधला एक ब्रॅकेट या ब्रॅकेटला कॅन्सल होईल, म्हणजेच शिल्लक राहील tan inverse of cos x by 2 minus sin x by 2 whole divided by cos x by 2 plus sin x by 2. ब्रॅकेट स्क्वेअर गेला आहे. आता आपल्याला बाहेर tan इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये पण tan आणायचं आहे. मग आतमध्ये tan कसा येईल, तर आतमध्ये cos x by 2 ने या दोन्ही न्यूमरेटरला जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, ज्या जागेवरती साइन आहे त्या ठिकाणी आपल्याला टॅन आपोआप मिळेल. ठीक आहे, सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस एक्स बाय 2 वी गेट u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन एक्स बाय 2 1 मायनस साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस x by 2 whole divided by 1 plus sin x by 2 upon cos x by 2. ठीक आहे, sin x by 2 upon cos x by 2 अँगल सेम आहे. sin upon cos म्हणजेच tan असतो. सो u आपला मिळेल tan इनवर्स ऑफ 1 मायनस tan x by 2 अपॉन 1 प्लस tan x by 2. ठीक आहे, आपल्याला हे फॉर्म्युला मिळाला. पण आपल्याला आतमध्ये टॅनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो टॅनचा फॉर्म्युला तयार कसा होईल, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, टॅन ए प्लस बी किंवा ए मायनस बी घेऊयात इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला आहे ए मायनस बीचा. जर इथं प्लस असेल तर या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी मायनस साइन येतं. सो आपल्याला हा जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी टॅन ए आणि टॅन ए हा ऍडजस्ट करावा लागेल. सो तो ऍडजस्ट करूयात आपण. आपल्याला माहिती आहे टॅन पाय बाय 4 याची व्हॅल्यू 1 असते. सो या 1 जागेवरती आपण हा टॅन पाय बाय 4 यूज करणार आहोत.
सो आपल्याला ज्या ठिकाणी हवं त्याच ठिकाणी 1 ची व्हॅल्यू ही tan पाय फूट करायची. आपल्याला हवे कुठे बघा tan ए, न्यूमरेटरला 1 या जागेवरती tan ए हवाय आणि डिनॉमिनेटरला tan b ला मल्टिप्लाय tan ए हवाय. सो या ठिकाणी tan x/2 आहे, त्याला मल्टिप्लाय 1 आहे. सो आपण ह्या 1 जागेवरती हा tan पाय 4 घेणार आहोत आणि न्यूमरेटरला 1 जागेवरती tan पाय 4 घेणार आहोत. सो नेक्स्ट स्टेप इज tan इनवर्स ऑफ tan π/4 minus tan x/2 upon 1 plus tan π/4 into tan x/2. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेप इज द फॉर्म्युला यूज करायला हे रिझन राहील. ठीक आहे. द फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. सो फॉर्म्युला पुटअप करूयात. tan a minus tan b is equal to tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. Therefore u is equal to tan inverse of tan a means π/4 and b means x/2. Okay, this is tan. So tan inverse of tan cancel. U is equal to π/4 minus x/2. म्हणजे आपला u हे फंक्शन पूर्णपणे सिम्प्लिफाय झालं आहे. आता आपण u फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकतो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ u डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of u du upon dx is equal derivative of π/4 0 minus derivative of x/2 is 1/2. So that is equal to minus 1/2. This is our second equation. Okay. So now our second function is v is equal to sec inverse of x. So differentiate with respect to x, we get dv upon dx is equal to derivative of sec inverse x is 1 upon x root x square minus 1. Okay, this is our third equation. So substitute first and third in our first equation. So substitute second and third in first, we get du upon dv is equal to du upon dx is minus 1/2 upon dv upon dx is 1 upon x root x square minus 1. It is equal to minus 1 upon 2 into याचा रेसिप्रोकल होईल x root x square minus 1 upon 1. म्हणजेच d upon dv become minus x root x square minus 1 upon 2. This is our solution. This is fifth example. Example, differentiate 3 raised to x with respect to log 3 to the base x. Okay. So let u is equal to 3 raised to x and v is equal to log 3 to the base x. So then we have to find du upon dv. Therefore du upon dv is equal to du upon dx upon dv upon dx. Okay, this is our first equation. So now we have to find the value of du upon dx by using our first function. So now given function u is equal to 3 raised to x. So differentiate with respect to x. Derivative is du upon dx is equal to derivative of 3 raised to x is 3 raised to x into log 3. Okay, derivative is complete. This is second equation. The second function v is equal to log 3 to the base x. So v is equal to हेच आपण log स्क्वेअर असं लिहू शकतो log 3 upon log x. Okay, so now we differentiate that function with respect to x. So v is equal to हेच आपण आता हा जो log x आहे तो आपण या साईडला घेऊयात. आपण इथेच ठेवत log x. u upon v हा रूल वापरून आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करूयात.
सो दिस इज यू, दिस इज व्ही. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ किंवा आपण लॉग एक्स हा आहे तो पण वरती न्यूमरेटरला घेऊयात. म्हणजे ते या ठिकाणी येईल लॉग 3 इंटू लॉग एक्स रेस टू इनवर्स येईल -1. ठीक आहे. आता करूया फाइंड डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स and derivative of v is dv upon dx is equal to log 3 constant as it is derivative of log x bracket raised to -1 म्हणजे पॉवर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट होणार -1 into log x ब्रॅकेट रेस टू -1. ओके. आपल्या डेरिव्हेटिव्हच्या रूल मध्ये काय होती, पॉवर जी असते त्यामधून एक मायनस होतो. मग सो तो जो -1 आहे तो या ठिकाणी -1 होईल. सो दिस इज इक्वल टू पॉवर झाली, अजून एक राहिलेलं आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन डी एक्स ऑफ लॉग एक्स. आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायची राहिली आहे. सो डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा. सो डीव्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस एन आहे ते सगळ्यात बाहेर येईल log 3 इंटू log x ब्रॅकेट रेस टू -2 होईल इंटू log x डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे dv अपॉन dx व्हॅल्यू आली -log 3 इंटू log x ब्रॅकेट रेस टू -2. तो -2 आपण प्लस करूयात म्हणजेच log 3 अपॉन येईल log x bracket square into x. This is our dv upon dx, the third equation. So substitute second and third in 1 and we get du upon dv is equal, the value of du upon dx is 3 raised to x into log 3 upon the value of dv upon dx is minus log 3 upon log x bracket square into x. आता हेच उलट होईल 3 raised to x into log 3 into x log x bracket square upon log 3. याला मायनस साइन येईल. log 3 log सेम आहे तो कॅन्सल होईल म्हणजे आपला du अपॉन dv येणार आहे -x. हे मायनस साइन न्यूमरेटरला देणार आहोत आपण -x इंटू log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 रेस टू एक्स. हे आपण व्यवस्थित लिहूयात म्हणजेच -x इंटू 3 रेस टू एक्स इंटू log x ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ du अपॉन dv and our answer is completed.